आई म्हणून मी तिला समजावेल आणि विश्वाची माया म्हणून ती माझं ऐकून घेईल. माझ्या हाती कुठली आहे ना ती कुणाची होती आहे माहितीये? साक्षात महाविष्णूंची होती. अगदी ती होती हाती दिसल्यानंतर आता एक मनात इच्छा निर्माण झाली. एक सुंदर मूर्ती रेखाटली. ज्या प्रमाणात ती सुंदर मूर्ती अगं तुझ्या या दर्शावती होया पाणीदार नेत्र सापेकही ना अगं गुलाबाच्या पाकळी प्रमाणात तुझे होऊन सिंहकटी कंबर आहे की नाही ही तुझी लज्जत हा तुझा ठुमका
रंभा कुठं, मेनका कुठं, तिलोत्तमा कुठं, या बाजूलाच राहू द्या. गीताची, मंजुषा, ती सुकेशी, पुण्यस्थला, अष्टनायिका काहीच ते नाही. म्हणते की ते अष्ट नाही तर राहू द्या. आणि मी कुठं? मी समोर तुझ्या उभी राहिल्यानंतर मला असं वाटलं की त्रय देवतांच्या बायकासुद्धा तुझ्यासमोर कमी पडतील. आणि मी कुठं आहे? आणि म्हणूनच तुझी आठवण म्हणून माझ्याजवळ ठेवावी. म्हणून तुझ्यासारखी एक प्रतीक काही क्षण थांबा. या माझ्या हातात आता माझ्यासाठी आठवण हवी आहे म्हटल्यानंतर पाहतेस का? या माझ्या हातात. माझे मित्र त्याला आता दे. आपला हा लई मुलीचा गोळा तयार झालाय. त्याला हवा तसा आकार. आता त्याला तू देणार आहे. त्याला जरा शेलं. हो ना, तुला जवळ करत असं माझ्यासारखी सौंदर्यवान काहीच आहे. पण तुझी इच्छा. माझा पुढे पुढे बघ, पुढे बघ. कशाचा ना? कशा येणारच नाही हो. असू दे. प्रयत्न करते ना. आणि हो, पुढे बघ, पुढे. आणि पाणीदार मित्र. ते थोडं मग वाटतात थोडे थोडे वाटतात थोडे थोडे माझ्यासारखे तर ना ओठ गुलाबाच्या पाकळी करणार हो. मस्त मग मस्त. मस्त सुद्धा बघ. अगदी तुझ्यासारखं हे छोटंसं बालक माते हे माझ्या हस्तेची मुठी होती ना, त्या मुठीपासून हे बालक बनवलंय. तुझ्या आठवण म्हणून. पहा ना, तुझ्यासारखं सुंदर, कदाचित तुझ्यापेक्षाही सुंदर वाटते. तुझ्यापेक्षाही माझ्यापेक्षा सुंदर पहा ना, त्याचे नेत्र पहा. असू शकत नाही. थोडं थोडं माझ्याप्रमाणे दिसू लागलं याच्यात. पण माते खरं सांगू, माझ्यापेक्षा सुंदर हे बनवण्याची प्रयत्न केला असता. पण प्रयत्न तरी केला ना, तरी उपयोग काय आहे ग? उपयोग काय आहे? शेवटी मूर्ती ती मूर्ती आणि मी जिवंत आहे. माझ्यासाठी माणूस नाही हो.
तुझ्या हातेच मी वागणार नक्कीच. तू किती आत्मविश्वास, किती आत्मविश्वास आहे. अगं तू तुम्ही सामान्य आहेस. या शक्तीचं तेज आहेस. माझ्या हस्ती असणारी महाविष्णूंची होती आणि या होतीद्वारे आम्ही एक मूर्ती रेखाटली का माहितीये? तर अशी आणि राम आढळलाय. तिच्या एवढी सुंदर या विश्वात कुणी नाही, सौंदर्यवती कुणी नाही. एवढंच नव्हे तर आज त्रयदेवतांच्या स्त्रियांनाही कमी लेखते. या विश्वात अष्टरत्नांनाही कमी लेखते. नवे नव्हे तर त्यांच्या एवढ्या नुपुरांचा चमत्कार म्हणजे कुणाचाच नाही. तिच्या नुपुरांपुढं तिचा चमत्कार. आणि म्हणून तिलाही कळायला हवं, आपल्यापेक्षाही सुंदर सौंदर्य या विश्वात आहे. आणि म्हणूनच या कैलासपर्यंत तिला निर्माण केलंय. अर्थात माझी इच्छा आहे, जो अहंकारीला जडलाय त्या अहंकाराचं निर्मूलन होणं गरजेचं आहे. याच्यासाठी या आईचा तुला आशीर्वाद आहे. तुझ्या मनाला वाटेल, बुद्धीला पटेल त्याप्रमाणे तुझ्यातील कला कुसर या कैलास पर्वती तुला सादर करायची. तुझ्या या सौंदर्याचा चमत्कार या प्रत्येक शिवगणांसोबत तिलाही दाखवायचंय. आई, ज्या विश्वासाने तुम्ही माझं निर्माण केलाय त्या विश्वासाला मी पात्र करेन. हा विश्वास आहे मग त्या मला विजयी, यशस्वी, यशस्वी झालं बोलून? पण त्याचा उपयोग काय गं? ती दिसायला सुंदर आहे, पण माझ्यासारखे कला करू शकणे हिच्यावर कुठून येणार? हा, कळलं ना? माझ्या हातात ते कला कौशल्य आहे. ते नृत्य मी करू शकते, ते गायन मी करू शकते, ती करू शकते. आता कुठं जन्माला आली आहे आणि मला
आपलं जगात औषधं फार होतं ना, पण तरी सुद्धा मी तुमच्या मुलाखतीचा करण्याचा प्रयत्न करते आहे. तुला साऱ्या देवता फार मधुरा आहे आणि मुलांचा चित्रकार त्या कैलासवरती नव्हे त्रैलोक्यात तुमचा पाहिजे तुमच्या पेक्षाही सुंदर झालं पाहिजे प्रयत्न केले. तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद करेन. मी माझ्या नृत्याविषयी या माझ्या मुलांच्या पदार्थाला तुम्ही जसं नृत्य केलात ना तसं नृत्य करण्याचा प्रयत्न
ती सुद्धा विकत नव्हती. मग एवढा अप्रतिम तुला नृत्य केलं. वा वा वा. काय माहिती आणि न बोलता ती या अगदी सगळ्या सर्वत्र वर्षते. एखाद्याला एखाद्या गोष्टीची अति झाल्यानंतर त्याची केव्हा ना केव्हा तरी माती होणार नाही. तिला तिच्या कलेचा अहंकार रडलाय. या विश्वाचा आदी पुरुषासमोर ती स्वतःला श्रेष्ठ समजून, या विश्वाच्या आदिमायेसमोर स्वतःला श्रेष्ठ समजून पण याच कैलासपर्वती या शिवतत्वाने तिचा अहंकार नष्ट केलाय. पण तिचा अहंकार हवा तसा नष्ट झाला आणि त्या क्षेत्रात ज्वालाग्नी पेटताय. अर्थात तुम्ही तर थांबू नका. तुझ्या शक्यतेतील संकल्प. कारण बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्य किती आहे याला महत्व दिले. अर्थात तिला जो अहंकार घडला होता तो बाह्य रंगाचा. आणि त्या अहंकाराचा निर्मूळ राजा कैलास सुद्धा नाही. अहंकाराचा तुम्ही निर्मूलन केला. आणि किंवा माझ्या मनातील इच्छा पुरली. पण माझ्या अहंकाराचं निर्मूलन केलं. नव्हे तर तिच्यापेक्षाही सौंदर्यवान अशी प्रतिकृती तयार केली. आणि तिला सजीवत्व दिलं. हो, पण आता ती माझी बाळ आहे. तिला काहीतरी नाव रामा. म्हणजे माझ्या बाळेला राहा. माझं बाळे. मी वाट पाहत होते. तुझ्या सौंदर्याला साधे सोबत असं नामविधान ठेवावं हा विचार मनात करवले. आणि त्यात का सुचलं माहितीये? अगं तुझ्या मधुर गायनानं या कैलासवरती प्रत्येक शिवगणाला तू मंत्रमुग्ध केले. आणि तेच तुझं माधुर्य प्रत्येकाच्या कानानं नीट उमटते. आणि म्हणूनच यापुढं या शिवशक्तीचं हे तेज सामान्य तेज म्हणून नाही, तर या विश्वात यापुढं माझी बाळ मधुरा 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 नावानं ओळखली जाईल. चिंता करू नकोस. अरे स्वाभिमान वाटला का तुला जन्म घातल्याचा. एक आई म्हणून माझ्या जीवनाचं सार्थक तू केलेस. अरे मी बोलत राहिले परी. पण शंभर आठवण झाली. तुझ्याकडं सेवा नक्कीच करून घेणार आहे. पण काय माहितीये, या विश्वामध्ये अनेक भक्ती आणि ते माझे सारे भक्तीही मला प्रिय आहे. माझ्या भक्तांना दर्शन देण्यासाठी नागपूरला मला जायचं. पण तू या कैलासपर्वतावर पुढे जाऊ नकोस. शिवनामानं वगैरे राहा. शिवतेज तुझ्यात उठलेले. तुझा ईश्वर मी माझ्या भक्तांना आशीर्वाद देतो. आपला आशीर्वाद परत थांबली शंकरराव त्या आईने या जगात माझी ओळख करून दिली. हे जग फार वेळात निराळा आणि म्हणून या कैलासाची अवर्णनीय शोभा त्यापेक्षा कैलासाची देवता. हो, याच्या चरणी नतमस्तक हेच कैलास. मनातील इच्छा आकांक्षा वेदना होते. असा या देवांचा आशीर्वाद. माझं मनातली इच्छा पूर्ण होईल असा आपला आशीर्वाद. खरंच, आपण दिलेला आशीर्वाद सार्थक होईल. तुम्ही दिलेला आशीर्वाद मनात असेल ती इच्छा पूर्ण होईल. मग माझ्या मनात इच्छा होती माहिती का? ती सगळं सावळी होती पाहिजे आणि मन मावून याच्यापुढे वेळ घेतला.
तुम्ही आपल्याला शासन म्हणजे शासन बापाची वाटेकरी नाही असं तू म्हणतेस. शाप देऊ नको अशी विनवणी जरी केलीस तरी नाही. आतापर्यंत ज्यानं माझ्या सौभाग्यावर नजर केली त्या प्रत्येकाला मी शासन घडविलं जाईल.
माझा नवरा कितीही माझ्यासमोर भोजबळ असला, माझ्यासाठी विश्वास मानवी करू शकतो. त्यानं रावण आज माझ्या प्रेमाशी प्रकरणा केली. अर्थात जेवढी अपराधी मजूर आहे तेवढी नकामी बरं झालं, योग्य वेळी आली. नाहीतर अजून काय नको तो प्रमाण घडला असता. काय गं? गेली होतीस, लवकरच आली. मला वाईट वाटलं. वाईट वाईट वाटलं नाही. मी वेळेवर आले. तुमच्या प्रेमात माझ्यामुळं मला आली. लवकर आली मी. तेव्हाच वादा कुठली? आता ती तुझी कोण होती? अशी कन्या आता ती मला कोणा समान? हे तुम्हाला समजायला हवं. कारण तुमच्या अंगाचं भस्म जेव्हा तिच्या अंगाला लागलं आणि घाईघाईनं जेव्हा पुसत होती ना, तेव्हा तुमच्या सुद्धा देहावरचं लक्ष गेला. तुमच्या देहावरील भस्म कुठं गेलं? हो, विसरलीस तू. तिला जन्माला कोणी घातलं? म्हणजे शक्तीचा तो अंश होता. आता शक्तीचा अंश शिवाय सोबत असणार नाही, तो अंधपणा सोबत असणार. कोणाला फसवलंय? हो, या विश्वाच्या जननीला आधी मायला फसवलंय. हो, मी माया आहे. आणि या मायेनेच तुम्ही मायेत दूर पडताय. नाही, मी माया देऊ ना. जरी तुम्ही माझं सौभाग्य असला तरी आतापर्यंत सौभाग्याचा मान सन्मान मी ठेविला. ते विश्वास हवा तोच आदर्श दिलाय. पण आता तो आदर्श कुठंतरी तुम्ही डागाला. एक नवरा
लंकाधीश रावण हा आत्मलिंग मागण्यासाठी तुमच्या जवळ आला. आत्मलिंग तुम्ही त्याला दिलात, पण त्यासोबत त्याने इच्छा निर्माण केली की देवा, तुझ्या कार्याप्रमाणे सुंदर स्त्रिया मला विश्वास हवे. तर तुमच्या मुखातील शब्द काय एकासारखे एकच सुंदर. आणि या गिरिजेला लंकाधीश रावणाच्या स्वाधीन तुम्ही केला. तो दशा ज्यावेळी आम्हाला घेऊन लंकेपर्यंत जात होता, त्यावेळी आमचे बंधुराज महाविष्णू यांनी मार्ग दिला आणि आम्हाला संकेत दिला. महाकाली स्वरूप धारण कर. ते महाकाली स्वरूप धारण करून लंकाधीश रावणाच्या सानिध्यातून आम्ही सुटलो आणि ज्या स्थायी आम्ही स्थिर झालो, ते स्थान तुमच्या लिंगाप्रमाणे गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखलं गेलं. त्या स्थानावरून ज्यावेळी माझ्या बंधूचा आदेश घेऊन या कैलास पर्वतीचे आले ना, त्या माझ्या हस्तांची उटी म्हणजे त्या महाविष्णूच्या हस्तांची उटी, ती यावेळी माझ्या नेत्रासमोर दिसता क्षणी या उटीपासून जे निर्माण केलं, ती मधुरा, ही तुमची कन्या. त्या कन्येला कन्या न म्हणता परस्त्री म्हणून तिच्या मिठीत गेला. तिथं माझा नवरा बायको पुरुषाच्या स्वाधीन करू शकतो, तो माझा नवरा कशावरून परस्त्रीच्या मिठीत जाणार नाही? वास्तविक ज्या दैवी शक्तीला आपण म्हणत आहोत, हा? जे दैवीचे आपल्या जवळ आहे, त्यामुळे मी श्रीमंत होतोय, प्रत्येक गोष्टीचा उल्लेख होतोय. पण तरी सुद्धा तुला मनात शंका उपस्थित झाली का? विश्वाच्या उद्यावर तू व्यक्त कसं आहे? अगं, ज्यावेळी दशानन आत्मलिंग ठेवून जात होता, त्यावेळी मार्गात अडथळा काय निर्माण झालाय मी तुला सांगायला पाहिजे. नपेक्षा त्याला शिवभक्ती महत्वाची होती, कारण या शिवाचा तो एकनिष्ठ भक्त होता आणि ते आत्मलिंग त्याला आपल्या लंक्यात न्यायचं होतं. ते आत्मलिंग त्याला नेता आलं नाही, म्हणून त्यानं तुझी मागणी केली, कारण त्याची वामबाजू रिक्त होती आणि तुझी मागणी केला फक्त भक्ताचा मान राखण्यासाठी. भविष्याचा विचार करून या शिवाने तुला स्वाधीन त्याच्या सोबत केलं, पण त्याचमुळे तुझं भद्रकाली रूप साऱ्या विश्वानं पाहिलं. याचा कुठंतरी तुला विसर पडू लागला. मुळीच नाही. एवढंच कशाला? ज्यावेळी साक्षात महाविष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं, साऱ्या देवतांना मोहित केलं, त्या अत्याधिक बोलेला तुम्ही स्वतः महाविष्णूंच्या मोहिनी रूपावर पाहिला, त्यांच्यावर प्रेमरूपी वर्षाव करू लागला.
पण हे लक्षात ठेवा